एका छोट्या गावात मोत्या नावाचा एक भटक्या कुत्रा राहत होता. त्याचे स्वतःचे असे घर नव्हते. तो रोज गल्लीबोळात अन्नाचा शोध घ्यायचा. अनेकदा त्याला उपाशी राहावे लागे, ज्यामुळे त्याचे जीवन खूप कष्टाचे आणि दुःखी होते. अन्नाच्या शोधात असताना भुकेमुळे मोत्याला चक्कर येत होती. अचानक त्याची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका धिप्पाड आणि मजबूत लाल घोड्याकडे गेली. तो घोडा आनंदाने ताजी हिरवी गवत खात होता आणि त्याच्या शेजारी स्वच्छ पाणी ठेवलेले होते. हे पाहून त्याचे खूप कौतुक वाटले आणि थोडा हेवा सुद्धा. त्याने धावत जाऊन विचारले, "घोडा दादा, तुमचं आयुष्य इतकं छान कसं काय? तुम्हाला इतकं चांगलं जेवण कसं मिळतं?" लाल घोड्याने शेपटी हलवली आणि हळूच म्हणाला, "मी माझ्या ताकदीने मालकाचे ओझे वाहतो आणि त्या बदल्यात मला हे अन्न मिळते. जोपर्यंत तू कष्ट करायला तयार आहेस तोपर्यंत तुला खाण्यापिण्याची कमी पडणार नाही." हे ऐकून डोळे चमकले. त्याने विचार केला, म्हणजे ओझे वाहून पोट भरता येते तर मग मी सुद्धा प्रयत्न करेन. त्याने घोड्याचे आभार मानले आणि कामाच्या शोधात तबेला गाठवा. तेव्हा एका गाडीतून भाज्या बाजारात पोचवायच्या होत्या. मोत्याने उत्साहाने ते काम स्वीकारले. सुरुवातीला त्याने आपली मान वाकवून पूर्ण शक्तीने गाडी ओढण्याचा प्रयत्न केला, पण गाडी जागेवरून हलली सुद्धा नाही. त्याचा चेहरा लाल झाला. त्याने आपल्या चारही पायांनी जोर लावला, तेव्हा कुठे गाडीत हळूहळू पुढे सरकू लागली. मोत्याचा दम भरला. तो घामाने डबडबला आणि त्याचे पंजे जमिनीवर घासल्यामुळे दुखू लागले. दिवसभराच्या या प्रचंड मेहनतीनंतर त्याला फक्त एक कोरडी आणि कडक मक्याची भाकरी मिळाली. मोत्याशीच विचार केला, कदाचित मी अजून पुरेसा बलवान नाहीये, मला अजून मेहनत करायला हवी. त्यानंतर मोत्या दररोज पहाटे उठून व्यायाम करू लागला, वजन उचलून धावू लागला. एका महिन्यानंतर मोत्या संपूर्ण गावातला सर्वात मजबूत कुत्रा बनला.